दासबोधात प्रत्येक दशक हा काहीतरी तत्वज्ञान सांगतो. तसेच चौथा दशक हा भक्ती मार्गाची ओळख करून देतो. या दशकात नवविध भक्तीचे वर्णन समर्थांनी केलेले आहे. यातील पहिला समास हा श्रवण भक्तीचा आहे. श्रवण भक्ती म्हणजे काय? श्रवण म्हणजे केवळ कानाने शब्द ऐकणे नव्हे, तर ते विचार मनापासून ग्रहण करणे आणि आत्मसात करणे. भगवंताचे गुणगान, त्याच्या लीला, संतांचे चरित्र, आध्यात्मिक ग्रंथ, उदाहरणार्थ दासबोध, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि गुरुमुखातून निघणारे ज्ञान हे पूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने ऐकणे म्हणजेच श्रवण भक्ती. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की माणसाच्या ज्ञानाची आणि आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात ही ऐकण्यापासूनच होते. श्रवण भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व काय आहेत? तर भक्तीची पहिली पायरी म्हणजे श्रवण करणे. ज्याप्रमाणे इमारतीचा पाया भक्कम असणे गरजेचे असते, तसेच भक्तीच्या प्रवासात श्रवण भक्ती हा पाया आहे. जोपर्यंत आपण योग्य आणि चांगले विचार ऐकत नाही, तोपर्यंत आपल्याला ईश्वर, धर्म, कर्तव्य आणि विवेकाची ओळख होत नाही. जो ऐकून घेतो तो विद्वान होतो. उत्तम श्रोता असणं हे आपल्या विकासासाठी, ज्ञानी होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. श्रवण भक्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मनःशांती आणि चित्तशुद्धी. माणसाचे मन सतत चंचल असते आणि त्यात विविध विषयांचे विचार येत असतात. परंतु जेव्हा माणूस एकाग्रतेने सत्संग किंवा हरिपाठ ऐकतो, तेव्हा मनातील इतर सर्व अनावश्यक विचार शांत होतात. श्रवणामुळे मनातील मळ, अहंकार, काम, क्रोध, लोभ धुवून निघतो आणि चित्त शुद्ध होते. श्रवण भक्तीने विवेक आणि ज्ञानाची प्राप्ती होते, हे समर्थ आपल्याला दासबोधातील चौथ्या दशकातील पहिल्या समासात सांगतात. काय योग्य आणि काय अयोग्य, काय शाश्वत, काय नश्वर यातील फरक समजणे म्हणजेच विवेक. हा विवेक माणसाला उत्तम श्रवणानेच प्राप्त होतो. चांगला ऐकल्याने विचारांची दिशा बदलते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन हा नेहमीच व्यावहारिक बाबींकडे लक्ष देणारा राहिलेला आहे. समर्थ रामदास स्वामी हे अत्यंत व्यावहारिक संत होते. त्यांनी केवळ आध्यात्मिक नव्हे, तर दैनंदिन आयुष्यासाठीही श्रवणाचे महत्त्व सांगितले आहे. श्रवणाचे अनेक प्रकार आहेत. श्रवण केवळ अध्यात्माचेच नाही, तर शास्त्रांचे, नीतिमत्तेचे आणि व्यवहाराचेही केले पाहिजे. ज्ञानी लोकांचे बोलणे ऐकल्याने माणसाचा अज्ञानरूपी अंधार दूर होतो. समर्थ म्हणतात, कुसंगती आणि असत्य श्रवण टाळणं आवश्यक आहे. असत्य कथन म्हणजे आजकाल राजकारणात जनाधार मिळत नाही म्हणून फेक नेरेटिव्ह सेट करणं, हे समर्थांनी 400 वर्षांपूर्वी सांगितले. असत्य कथन करायचे, सकाळ सकाळ कॅमेऱ्यापुढे येऊन काहीही बोलायचे, हे प्रकार टाळले पाहिजेत. संविधान बदलणार असे असत्य कथन केल्यानं 2024ची निवडणूक डळमळली होती. परंतु सत्य समोर आल्यावर पुन्हा खुट्टा बळकट झाला. व्यवहारात असत्य श्रवण टाळलं पाहिजे. असत्य श्रवण होण्याची जागा म्हणजे कुसंगती असते, ती टाळली पाहिजे, हे समर्थ रामदास आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगतात. जसे चांगले ऐकल्याने मन शुद्ध होते, तसेच वाईट, निंदा किंवा आळसाच्या गोष्टी ऐकल्यानं मन दूषित होतं. त्यामुळे समर्थ सांगतात की भक्ताने नेहमी सत्संग, चांगल्या लोकांची संगत धरून केवळ सत्य आणि ईश्वर विषयक गोष्टींचेच श्रवण करावे. श्रवण केल्यानं अहंकाराचा नाश होतो. अनेकदा माणसाला वाटतं की मला सर्व काही समजतं, परंतु जेव्हा तो संतांचे विचार ऐकतो, तेव्हा त्याला स्वतःच्या मर्यादांची जाणीव होते आणि त्याचा अहंकार गळून पडतो. म्हणूनच नेमकं श्रवण कसं केलं पाहिजे हे पण समर्थ या समासात सांगतात. श्रवण कसं करावं किंवा श्रवणाची पद्धत कशी असावी याबाबत समर्थ स्पष्टपणे सांगतात. समर्थांच्या मते श्रवण करताना काही गोष्टी पाळणं आवश्यक आहे. ती गोष्ट म्हणजे एकाग्रता असली पाहिजे. कानाने ऐकत असताना मन भलतीकडेच असेल तर त्या श्रवणाचा काहीही उपयोग होत नाही. श्रवण करताना नम्रता असली पाहिजे. मी शिकायला आलोय या भावने आणि नम्रतेने श्रवण करावे.
मन आणि आचरण केले पाहिजे. केवळ ऐकून सोडून देणे म्हणजे श्रवण नव्हे. ऐकलेल्या गोष्टींवर विचार मनन करणे आणि त्या दैनंदिन आयुष्यात उतरवणे, आचरण करणे हेच खऱ्या श्रवणाचे फलित आहे. थोडक्यात सांगायचं तर श्रवण भक्ती ही सर्व भक्तींचं मूळ आहे. जर श्रवण नीट झालं तरच पुढची कीर्तन, स्मरण किंवा आत्मनिवेदन ही भक्ती साध्य होऊ शकते. श्रवणामुळे माणसाला स्वतःची खरी ओळख होते, जीवनातील दुःखांचं निरसन होतं आणि भगवंताप्रती अनन्य प्रेम निर्माण होतं. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी दासबोधाच्या 4थ्या दशकाची सुरुवात या महान भक्तीने करतात. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या इंद्रधनू या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.